आज आपण एका वेगळ्याच व्यायामशाळेत म्हणजे एका माइंड जिममध्ये जाणार आहोत. आणि आपल्यासमोर जे साहित्य आहे ते सांगतंय की ह्या जिममधलं सगळ्यात महत्त्वाचं उपकरण म्हणजे आपला स्वतःचा श्वास. अगदी. आजच्या आपल्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की ह्या साध्या नैसर्गिक उपकरणाने आपण मनाला कसं प्रशिक्षित करू शकतो आणि अधिक शांत, अधिक केंद्रित कसं बनवू शकतो. आपण बोलतोय आनापान ध्यानाबद्दल. हे नाव कदाचित नवीन वाटेल, पण त्याची संकल्पना खूप सोपी आहे. हो, नावावरूनच कळतं. आना म्हणजे श्वास आत घेणे आणि पान म्हणजे श्वास बाहेर सोडणे. बस एवढंच. पण आपल्या माहितीनुसार या सोप्या कृतीमध्ये एक प्रचंड शक्ती दडलेली आहे. बरोबर. आणि याची खासियत हीच आहे की यात कोणतीही बाह्य गोष्ट नाहीये. म्हणजे कोणताही मंत्र नाही, कोणतीही कल्पना नाही, पूजा नाही, काही नाही. फक्त तुम्ही आणि तुमचा नैसर्गिक श्वास. अनेक ध्यान पद्धतींमध्ये आपल्याला कशावर तरी अवलंबून राहावं लागतं, पण आनापान आपल्याला आत्मनिर्भर बनायला शिकवतं. अच्छा. ते सांगतं की तुमच्या आत बाहेर होणारा श्वास, जी क्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरत चालू आहे, तीच तुमची प्रयोगशाळा आहे. तर मग या माइंड जिममध्ये आपलं पहिलं सेशन सुरू करण्याआधी काही तयारी करावी लागते का? म्हणजे योग्य जागा, योग्य वेळ? हो, तयारी महत्वाची आहे, पण ती अजिबात अवघड नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतता. हो, ते तर हवंच. अशी जागा निवडा जिथे पुढची 15-20 मिनिटं तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, मोबाईल वाजणार नाही किंवा टीव्हीचा आवाज येणार नाही. आणि वेळेचं काय? सकाळीच करायला हवं का? सकाळची वेळ उत्तम, कारण तेव्हा वातावरण शांत असतं. पण ते जमलं नाही तर कोणतीही सोयीची वेळ चालेल. महत्वाचा मुद्दा बसण्याचा आहे. आणि मला वाटतं इथेच अनेकांना अडचणा येतो. त्यांना वाटतं की ध्यानासाठी पद्मासन किंवा कोणत्या तरी अवघड आसनातच बसावं लागतं. हीच एक मोठी गैरसमजूत आहे. हो ना. आणि आपल्या माहितीमध्ये हे खूप छान पद्धतीने सांगितलंय. मुख्य अट एकच आहे की पाठीचा कणा आणि मान थाट असावा. पण शरीर ताठर नसावं. अगदी. शरीरात कुठेही ताण नको. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे जर जमिनीवर मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही आरामात खुर्चीवर बसूनही हा सराव करू शकता. हे खूप सोपं झालं मग. हो. तळपाय जमिनीवर सपाट ठेवा आणि पाठीला आधार न घेता ताठ बसा. आणि मला यातला एक मुद्दा खूपच महत्वाचा वाटला. तो म्हणजे शारीरिक आरामापेक्षा मानसिक सजगतेला जास्त महत्व आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही किती महागड्या चटईवर बसला आहात किंवा किती परफेक्ट पद्मासन घातलं आहे, यापेक्षा तुम्ही तुमच्या श्वासाप्रती किती जागरूक आहात हे जास्त महत्वाचे, हो की नाही? अगदी. कारण हा शरीराचा नाही तर मनाचा व्यायाम आहे. एकदा का आपण असा आरामात ताड बसलो आणि डोळे हलकेच मिटून घेतले की मग खरी मानसिक कसरत सुरू होते. बरोबर. आणि इथेच अनेकांचा गोंधळ उडतो. बसल्यानंतर नेमकं करायचं काय? कारण आपल्या माहितीमधली पहिलीच सूचना थोडी अनपेक्षित आहे. श्वासावर अजिबात नियंत्रण ठेवू नका. हो. आपण तर नेहमी दीर्घ श्वास घ्या असं ऐकतो. आणि हाच आनापान आणि इतर प्राणायाम प्रकारांमधला मूलभूत फरक आहे. अच्छा. इथे आपल्याला श्वास बदलायचा नाहीये, त्याला जसा आहे तसा पाहायचंय म्हणजे नैसर्गिकरित्या जसा येतोय आणि जातोय. मग तो दीर्घ असो, उथळ असो, जलद असो किंवा मंद, त्याला फक्त अनुभवायचंय. आणि लक्ष कुठे केंद्रित करायचं? आपलं संपूर्ण लक्ष नाकपुड्यांच्या खाली आणि वरच्या ओठांच्या वरच्या त्या त्रिकोणी भागावर, तिथे केंद्रित करायचंय. म्हणजे फक्त त्या जागेवर त्वचेला होणाऱ्या श्वासाच्या स्पर्शाची जाणीव ठेवायची. श्वास आत येताना हवेचा तो थंडगार स्पर्श आणि बाहेर जाताना किंचित उष्ण स्पर्श. एवढंच. केवळ एवढंच. पण हे जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीच. कारण 2-4 श्वासांनंतर आपलं मन लगेच उडी मारतं. बरोबर. ते एकतर भूतकाळातल्या एखाद्या घटनेत रमतं किंवा भविष्यातल्या चिंतेत गुंततं. हो, हीच तर खरी अडचण आहे. मन एका जागी थांबताच नाही. मग असं वाटायला लागतं की हे ध्यान आपल्याला जमत नाहीये, आपण अपयशी ठरतोय. आणि आपल्या माहितीनुसार हाच सरावातला सर्वात महत्वाचा क्षण आहे. खरंच. हो, मन भटकणं हे अपयश नाही तर ती एक संधी आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे माझं लक्ष तर भरकटलं, तेव्हा स्वतःला दोष न देता, कोणतीही चिडचिड न करता, अगदी सहजपणे आणि शांतपणे आपलं लक्ष पुन्हा श्वासाच्या स्पर्शावर आणायचं. म्हणजे हे वेटलिफ्टिंग सारखं आहे. डंबेल उचलून खाली ठेवल्याशिवाय स्नायू तयार होत नाहीत ना. उत्तम उदाहरण. तसंच मनाला भटकटल्या ठिकाणाहून परत खेचून आणल्याशिवाय एकाग्रतेचा स्नायू तयार होत नाही. अगदी तसंच आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण मनाला परत आणतो तेव्हा आपण तो स्नायू अधिक मजबूत करत असतो. आणि हे स्वतःवर चिडचिड न करता करायचं आहे. हो, स्वतःवर प्रेमळपणे हे करायचं. वजन उचलताना त्रास झाला म्हणून आपण डंबेल फेकून देत नाही. त्याचप्रमाणे मन भरकटलं म्हणून निराश व्हायचं नाही, त्याला पुन्हा कामाला लावायचं.
म्हणजे सरावाचा उद्देश श्वास पाहणं इतकाच नाही, तर भरकटलेल्या मनाला शांतपणे परत आणणं हा सुद्धा आहे. हा सुद्धा आहे, बरोबर. पण हे ऐकायला सोपं वाटतं, शांतपणे लक्ष परत आणा. पण जेव्हा कामाचा प्रचंड ताण असतो किंवा मनात काहीतरी सलत असतं, तेव्हा ते विचार खूप प्रबळ असतात. त्यांना इतक्या सहजपणे बाजूला सारता येतं का? खूप चांगला प्रश्न आहे आणि उत्तर असं आहे की त्यांना बाजूला सारायचं किंवा त्यांच्याशी भांडायचं नाहीये. मग काय करायचं? इथेच तर साक्षीभाव महत्वाचा ठरतो. त्या विचारांना फक्त पाहायचं. ओके, माझ्या मनात हा विचार आला आहे. त्याला चांगलं किंवा वाईट असं लेबल न लावता, त्याला प्रतिसाद न देता आपलं काम करत राहायचं. म्हणजे पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं? हो, सुरुवातीला हे कठीण वाटतं, पण सरावाने जमतं. जसं रहदारीच्या रस्त्यावर आपण न थांबता चालत राहतो, तसं विचारांच्या रहदारीतून आपल्याला लक्ष काढायचं आहे. आणि सुरुवातीला किती वेळ बसण्याचा सल्ला दिला आहे? एकदम अर्धा एक तास बसण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे का? अजिबात नाही. उलट तसं करणं टाळायला हवं. का? अनेकदा उत्साहाच्या भरात लोक पहिल्याच दिवशी जास्त वेळ बसतात आणि मग दुसऱ्या दिवशी पाय किंवा पाठ दुखल्यामुळे सराव सोडून देतात. असं होतं. सुरुवात अगदी छोटी करायची. दिवसातून 2दा, सकाळी आणि संध्याकाळी, फक्त 10-10 मिनिटं. फक्त 10 मिनिटं? हो. सातत्य हे वेळेपेक्षा जास्त महत्वाचं आहे. रोज 10 मिनिटं बसणं हे आठवड्यातून एकदा 1 तास बसण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. आणि मग हळूहळू वेळ वाढवायचा? हो, सवय लागल्यावर हा वेळ 30 मिनिटांपर्यंत किंवा त्याहून अधिक वाढवता येतो. एवढा साधा सराव, पण त्याचे परिणाम मात्र खूप मोठे दिसतात. एकाग्रता वाढते, ताण कमी होतो आणि निर्णयक्षमता सुधारते. ही यादी बरीच मोठी आहे. पण हे नेमकं घडतं कसं? यामागे काही विज्ञान आहे का? हो, आहे. हे तिन्ही फायदे एकमेकांशी जोडलेले आहेत. असं आहे की आपलं मन बहुतांश वेळ एका डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये असतं. म्हणजे ते सतत भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल विचार करत असतं, ज्यामुळे खूप मानसिक ऊर्जा वाया जाते. अच्छा. जेव्हा आपण आनापानचा सराव करतो, तेव्हा आपण मेंदूच्या या नेटवर्कची क्रिया कमी करून टास्क पॉझिटिव्ह नेटवर्कला सक्रिय करतो, जे आपल्याला वर्तमानात म्हणजे आत्ता इथे काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. वाह, म्हणजे आपण मेंदूला अक्षरशः वर्तमानात राहायला ट्रेन करत असतो. त्यामुळेच एकाग्रता वाढते. नक्कीच. आणि जेव्हा मन वर्तमानात स्थिर होतं, तेव्हा भूतकाळातील खेद आणि भविष्यातील चिंता यापासून मिळणारा ताण आपोआप कमी होतो. तुमची चिडचिड कमी होते. आणि निर्णयक्षमतेचं काय? आता निर्णयक्षमतेबद्दल बोलायचं तर कल्पना करा, जेव्हा आपल्या मनात एकाच वेळी 10 विचार चालू असतात, तेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत घेतलेला निर्णय कसा असेल? चुकीचाच असणार. आणि याउलट जेव्हा मन शांत, स्थिर आणि स्पष्ट असतं, तेव्हा घेतलेला निर्णय कसा असेल? शांत मन परिस्थितीचं अधिक चांगलं विश्लेषण करू शकतं. मला एक उदाहरण हवंय, म्हणजे ऑफिसमधल्या एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये याचा कसा उपयोग होऊ शकतो? नक्कीच. समजा तुमच्या बॉसने तुमच्या कामात काहीतरी चूक काढली आणि सगळ्यांसमोर तुम्हाला बोलले. तुमची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया काय असेल? राग, बचावात्मक पवित्रा किंवा स्वतःला दोष देणे? हो, बरोबर. पण जर तुम्हाला तुमच्या भावनांचे साक्षी होण्याची सवय असेल, तर तुम्ही त्या क्षणी एक पाऊल मागे येऊ शकता. तुम्ही पाहू शकता की ओके, माझ्या मनात रागाची आणि अपमानाची भावना निर्माण झाली आहे. म्हणजे त्या भावनेशी एकरूप न होता तिला फक्त पाहणं. अगदी. तुम्ही फक्त तिला पाहता. या लहानशा अवकाशामुळे तुम्हाला विचारपूर्वक प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळतो. तुम्ही बचावात्मक होण्याऐवजी शांतपणे म्हणू शकता, तुमचा मुद्दा लक्षात आला, मी हे तपासून बघतो. आणि या एका बदलाने परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. हो. म्हणजे हा सराव फक्त चटाईवर बसण्यापुरता मर्यादित नाही, तर तो दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी उपयोगी पडतो. नक्कीच. आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की ही विपश्यनाची पहिली पायरी आहे. म्हणजे आनापानमुळे मन तीक्ष्ण आणि स्थिर झाल्यावर पुढे काय करायचे असतं? बरोबर. आनापान हे मनाला धार लावण्यासारखं आहे. धार लावण्यासारखं? हो. जसं धारदार सुरीने आपण कोणतीही गोष्ट सहज कापू शकतो, तसंच या तीक्ष्ण आणि एकाग्र झालेल्या मनाने आपण वास्तवाला अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. विपश्यना म्हणजे विशेष प्रकारे पाहणे. अच्छा. आनापानमध्ये आपण आपलं लक्ष नाकाच्या एका लहान भागावर मर्यादित ठेवतो. विपश्यनेमध्ये याच तीक्ष्ण झालेल्या मनाचा उपयोग करून आपण संपूर्ण शरीरावर होणाऱ्या नैसर्गिक संवेदनांचं निरीक्षण करतो. कोणत्या प्रकारच्या संवेदना? जसं की खाज, वेदना, उष्णता, कंपने, पण कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय. अच्छा, म्हणजे आधी एका लहान जागेवर लक्ष केंद्रित करायला शिकायचं आणि मग तेच कौशल्य संपूर्ण शरीरावर वापरायचं. अगदी.
आणि हे करत असताना आपण अनुभवातून शिकतो की प्रत्येक गोष्ट कशी सतत बदलत असते, म्हणजे अनित्य. हं? कोणतीही संवेदना कायम टिकत नाही. या अनुभवातूनच मनाची आसक्ती आणि द्वेष करण्याची सवय कमी होत जाते, पण त्याची सुरुवात आनापानच्या भक्कम पायावरच होते. आता आपण या माहितीतील त्या एका वाक्याकडे येऊया, जे मला वाटते या संपूर्ण सरावाचं सार आहे. कोणतं? आनापान करताना जे आहे, जसे आहे, ॲज इट इज, तसे स्वीकारणे महत्वाचे आहे. हे ऐकायला खूप साधं आणि सुंदर वाटतं, पण याचा नेमका अर्थ काय? हां, या संपूर्ण सरावाचा गाभा आहे. ॲज इट इज स्वीकारणे म्हणजे आपल्या अनुभवावर कोणताही शिक्का न मारणे, कोणताही लेबल न लावणे. उदाहरणार्थ, श्वास आत घेताना मनात विचार आला, अरे माझा श्वास खूप जलद चालला आहे, म्हणजे मी तणावात आहे. हा झाला शिक्का. अच्छा. किंवा माझा श्वास खूपच उथळा आहे, तो दीर्घ आणि शांत असायला हवा. ही झाली अपेक्षा. आनापानमध्ये हे दोन्ही करायचं नाही. मग काय करायचं? श्वास जलद आहे, ठीक आहे, तो जलद आहे हे फक्त जाणून घ्या. तो मंद आहे, ठीक आहे, तो मंद आहे हे फक्त जाणून घ्या. त्यावर कोणताही निर्णय द्यायचा नाही, त्याला बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणजे तुम्ही फक्त एक निष्पक्षपाती, तटस्थ साक्षीदार बनता. बरोबर. हे साक्षीदार होण्याचं उदाहरण खूपच प्रभावी आहे. जसं आपण रस्त्याच्या कडेला उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहतो. हो, कोणती गाडी वेगात आहे, कोणती हळू, कोणती लाल आहे, कोणती निळी, हे आपण पाहतो. पण आपण प्रत्येक गाडी थांबवून ड्रायव्हरला विचारत नाही की तू एवढा वेगात का चालला आहेस. आपण फक्त पाहतो. अगदी अचूक. आणि हाच साक्षीभाव आपल्याला श्वासाप्रती आणि पर्यायाने आपल्या मनात येणाऱ्या विचारांप्रती आणि भावनांप्रती ठेवायचा आहे. विचार येतात आणि जातात, जशा गाड्या येतात आणि जातात. अगदी. भावना निर्माण होतात आणि विरून जातात, जसे आकाशात ढग येतात आणि जातात. आपण ते आकाश बनायचं आहे, जे ढगांना येऊ जाऊ देतं पण स्वतः बदलत नाही. हीच खरी मानसिक शांतता आणि स्थिरता आहे. बरोबर. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण आनापान या ध्यान पद्धतीची एक सखोल ओळख करून घेतली. ही एक अत्यंत सोपी, सरळ आणि कोणालाही कुठेही करता येण्यासारखी पद्धत आहे. हो. जिथे फक्त आपल्या नैसर्गिक श्वासाचे साक्षी व्हायचे आहे. कोणतीही क्लिष्टता नाही, कोणतंही अवडंबर नाही. आणि लक्षात ठेवण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मन भरकटल्यावर निराश न होता किंवा स्वतःला कमी न लेखता त्याला प्रत्येक वेळी तितक्याच सहजतेने आणि शांतपणे पुन्हा श्वासावर आणणे. हीच खरी साधना आहे. हो, सरावाने हेच सोपे होत जाते आणि मनाला वर्तमानात राहण्याची, शांत राहण्याची सवय लागते. आपल्या या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो या माहितीच्या आधारे आपल्याला अधिक खोलवर विचार करायला प्रवृत्त करतो. ही पद्धत आपल्याला श्वासाचे तटस्थ निरीक्षक बनायला शिकवते. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर एखादी व्यक्ती श्वासासारख्या शरीरातील एका मूलभूत आणि सतत चालणाऱ्या प्रक्रियेची निष्पक्षपातीपणे निरीक्षक होऊ शकते, तर याच निरीक्षणाचा आणि तटस्थतेचा उपयोग जीवनातील इतर कोणत्या क्षेत्रांमध्ये करता येईल? म्हणजे आपल्या मनात उठणाऱ्या तीव्र भावना, चांगले वाईट विचार. हो, आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बाह्य घटनांकडेही अशाच साक्षीभावाने पाहता येईल का? आणि जर ते शक्य झाले तर आपल्या प्रतिक्रिया आणि निर्णयांवर त्याचा काय परिणाम होईल? हा सराव केवळ डोळी मिटून बसण्यापुरता आहे की डोळी उघडून जगण्याची एक नवीन पद्धत शिकवतो? हाच तो प्रश्न आहे.